1980 ते 1990च्या दशकामध्ये मुंबईमध्ये खूप सारे गँग वॉर व्हायचे। त्याचं कारण होतं की मुंबईचा बादशाह कोण, ही जी क्राईम वर्ल्ड आहे, या क्राईम वर्ल्डमध्ये होत काय होतं, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रमार्गे जी सोन्याची बिस्किट, सोन्याची तस्करी, चांदीची तस्करी, इलेक्ट्रॉनिक जे आयटम आहे ही तस्करी चालायची। आणि या सोन्याच्या तस्करीमध्ये खूप सारा जो पैसा आहे हा पैसा होता। मुंबईतील जमीन किमती आहे त्यावेळेस म्हणजे 1980 ते 90च्या मध्ये 40-40, 50-50 कोटी रुपयाला होत्या। त्यामुळे मित्रांनो हे सगळे जे जमिनीचे व्यवहार आहे, सोन्याच्या तस्करीचे व्यवहार आहे, या सगळ्या व्यवहारामुळे, या सर्व आवाढव्य पैशामुळे आणि मुंबईचा बेताज बादशाह कोण या कुरघोडीमुळे दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन हे सर्व जे हाजी मस्तान यांच्या टोळीमध्ये खूप सारे गँग वॉर व्हायचे। या गँग वॉर मध्ये खूप सारे जे मुर्दे एकमेकांचे पाडले जायचे। काही वेळेस पोलीस सुद्धा एन्काउंटर करत होते। त्यामुळे व्हायचं काय की मुंबईत जे रस्ते, या रस्त्यावर कधी पण तुम्हाला एखादा मुर्दा पडलेला दिसत राहायचा, गँग वॉर झालेले असायचे आणि जे पण बॉडीज आहे त्या गटरमध्ये टाकून दिलेल्या होत्या। अशा प्रकारे मुंबईच्या रस्त्यावर खूप सारा जो ब्लड बाथ आहे हा होत राहायचा। या सगळ्या जी मर्डरची मालिका चालू होती मुंबईमध्ये, खुनाची सत्र चालू होती, त्यावेळेस हे जे डॉन होते त्यांच्यामध्ये एक प्रेम कथा चालू झाली होती। ती प्रेम कथा जी होती ती होती अरुण गवळी उर्फ डॅडीची। आणि त्याचे जे प्रेम संबंध होते ते होते एका मुस्लिम तरुणीसोबत, तिचं नाव होतं जुबेदा मुजव्वर। एका टोळीतील निगरगठ्ठ जो डॉन आहे तो आता प्रेमामध्ये पडला होता। पण मित्रांनो, एक हिंदू डॉन म्हणून घेणारा अरुण गवळी, त्याचा जो प्रेमविवाह आहे तो एका मुस्लिम तरुणीसोबत होत होता। त्यावेळेस खूप सारे त्याचे जे गँग मेंबर आहे यांना ती गोष्ट चांगली वाटत नव्हती। त्यांना असं वाटत होतं की जर अरुण गवळीने जी जुबेदा मुजव्वर यांच्यासोबत लग्न केलं तर पुढे जाऊन आपल्याला या गोष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा सहन करावा लागणार होता। त्यामुळे एका हिंदू डॉनने एका मुस्लिम मुलीसोबत लग्न नाही करावं असं जे पण अरुण गवळी टोळीत लोक होते यांना वाटत होतं। काही काळामध्ये जे अरुण गवळी त्यावेळेस फक्त 20 वयाचे होते आणि 20 वयाच्या असताना तिथली मिल जे होत्या मिलमध्ये काम करत होते, त्या मिल मधून त्यांना महिन्याला फक्त 15 रुपये महिना एवढा पगार भेटत होता। त्याच वेळेस त्यांची एक मुलगी आहे, त्या मुलीसोबत त्यांची ओळख झाली, तिचं नाव होतं जुबेदा। या जुबेदाला बघताच अरुण गवळी त्याच्या प्रेमामध्ये पडला। त्यांचे जे प्रेम संबंध आहे हे चालू झाले होते। त्यावेळेस मित्रांनो, अरुण गवळी यांनी ठरवलं होतं की आपली एक टोळी आहे ही भायखळ्यामध्ये तयार करायची आणि त्या टोळीसाठी त्यांनी 2 माणसं निवड केली होती। त्याची 2 माणसं जे होते ते होते बाबू रेशम आणि रमा नाईक। अरुण गवळीने या दोघांना निवडलं होतं आणि त्या तिघांचे जे पण पहिले लेटर्स आहे नावाचे त्यानुसार त्यांनी BRA कंपनी चालू केली होती। जो बी होता तो म्हणजे बाबू रेशम, जो आर होता तो होता रमा नाईक आणि जो ए होता तो म्हणजे अरुण गवळी। या तिघांनी मिळून भायखळ्यामध्ये एवढी मोठी एक टोळी तयार केली होती। त्या टोळीचं काम होतं सट्टा खेळणं, दारूचे जे पण धंदे ते धंदे करणं, जमिनीचे व्यवहार करणं, खंडणी मागणे। त्यामुळे इथून खूप सारा जो पैसा आहे या कंपनीला भेटत होता। त्यामुळे दिवसेंदिवस जो अरुण गवळी हा मोठा होत चालला होता। पुढे जाऊन त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट आपल्या मित्रांना म्हणजे बाबू रेशम आणि रमा नाईकने सांगितली होती की मला जुबेदासोबत लग्न करायचंय। त्यावेळेस त्या दोघांनी खूप विरोध केला होता, पण अरुण गवळी समोर कोणाचं काय चालणार होतं। पुढे जाऊन अरुण गवळी याने जुबेदा मुजव्वर सोबत लग्न केलं आणि तिचं नाव त्याने ठेवलं आशा गवळी। अशा प्रकारे मित्रांनो जुबेदा आहे तिचं नाव असं ठेवण्यात आलं। पुढे जाऊन या दोघांना 5 मुले झाली होती। त्यांचं नाव होतं महेश, योगेश, योगिता आणि याटिका। या 5 मुलं जे आहे त्यांना अरुण गवळी यांना डॅडी डॅडी बोलायला लागले होते आणि त्यांची आई आहे त्या आईने मम्मी म्हणायला लागले होते। त्याचमुळे मित्रांनो पुढे जाऊन अरुण गवळी आणि आशा गवळी यांना पुढे जाऊन जे सर्व जनता आहे, जे लोक आहे दगडी चाळीमधील, हे डॅडी म्हणू लागले आणि आशा गवळी यांना सर्वजण मम्मी म्हणू लागले। त्यानंतर काही दिवसांनी अरुण गवळी जो आहे तो हसीना पारकर हिचा जो नवरा आहे म्हणजे दाऊद इब्राहिमचा मेवणा याला गोळ्या घालून ठार करतो। खूप साऱ्या केसेस याच्यावर होता, पण कोणतेही पुरावे नसल्यामुळे तो त्या गोष्टीतून सुटतो। पण एके दिवशी काय होतं की शिवसेनेचे नगरसेवक आहे कमलाकर दामसांडेकर यांचा जो खून आहे हे अरुण गवळी शूटर करतात। त्या केसमध्ये अरुण गवळी औरंगाबाद म्हणजे आताचा छत्रपती संभाजीनगर इथे जेलमध्ये जातो आणि आज रोजी 18 वर्षानंतर त्या गोष्टीमधून त्या जेलमधून तो बाहेर येतोय, कारण त्याला जामीन भेटलेला आहे आणि आजच्या दिवशी हा आपल्या दगडी चाळीमध्ये आलेला आहे। तर मित्रांनो, ही होती अरुण गवळी आणि आशा गवळी यांची लव्ह स्टोरी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगू शकता। आणि जर तुम्हाला अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्याबद्दल अजून काही व्हिडिओ पाहिजे असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि तुम्ही नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत बघू शकताय। धन्यवाद।